सर, तुम्ही आता भाषणात 183 जागांचा विश्वास व्यक्त केला. कसं कॅल्क्युलेशन वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती दिसते राज्यात? नाही, कॅल्क्युलेशन मी एवढं सांगितलं की लोकसभेला आम्हाला 65% जागा मिळाल्या, त्यावरून आता 65% झालं तर आकडा 183 होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतील याच्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे. साधारण प्राथमिक फॉर्म्युला काय ठरलेला आहे जागांसंदर्भात? तो काय मुंबईमध्ये तुम्ही 18 जागांची मागणी जाहीरपणे बोलता येणार नाही. ही चर्चा बंद खोलीतच होणार. त्याची सुरुवात काल झालेली आहे. आमचं आकलन करतोय की आपल्या कुठल्या चांगल्या जागा आहेत, कोण उमेदवार आहे, पण त्याची जाहीर वाच्यता आत्ता करता येणार नाही. जेव्हा आमचं फायनल ठरेल त्यावेळेला आपण ज्यावेळेला मागं जी पत्रकार परिषद घेतली होती तशी घेऊन आपण सगळी फॉर्म्युला कोण कुठं जागा लढणार आहे ते जाहीर करू. आता सांगणं अवघड आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असं काही ठरलंय का? ज्यांचं बहुमत जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल. संजय राऊत म्हणतात की आमचा चेहरा द्यायला हवा, एक आश्वासक चेहरा हवा, त्यांचा इशारा उद्धव ठाकरे. आता बघा, ठीक आहे, मी त्यावर काय बोलणं हे उपयोग ठरणार नाही. मला वाटतं दिल्लीमध्ये काही भेटी झाल्या, तो विषय संपला आता. बाबा, बंददार आणि चर्चा झाल्यामुळेच 2-3 सरकार झाले गेल्या 5 वर्षामध्ये. तर यावेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमच्याकडून तरी उघड होणार की बंददार? आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील. सातत्याने संजय राऊत उद्धव ठाकरेंचं नाव पुढं करा मागणी करतायत. हे पॉसिबल आहे मवियामध्ये? मी काय बोलणार नाही त्यावर. मी त्यामुळे सांगितलं, त्याच्यापेक्षा आणखी काय बोलायची गरज असं वाटत नाही मला. लोकसभेमध्ये काँग्रेस पण हे जागा वाटपाची चर्चा जाहीरपणे होऊ शकत नाही. ही बंद खोलीत होते. मागच्या वेळेला दुर्दैवाने फार वेळ लागला. आता लवकर करा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच जर झाली तर बरं होईल. आणि समजा संपूर्ण जरी चर्चा झाली नाही तरी 90% झाली, 95% झाली तर ती जाहीर करून टाकली पाहिजे. लोकांना कामाला जायला सांगितलं पाहिजे आणि बाकीचे मग मुद्दे असतील ते आणखी राहतील, मग नंतर घेता येतील. असं काही ठरलं का 2 टप्प्यात होईल? अगोदरचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे आणि मग उरलेल्या जागा? असं काही नाही ठरलेलं, पण त्या दृष्टीने होऊ शकते अशी चर्चा. साधारणपणे कधीपर्यंत सुरुवात कधी होईल? सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली. परवा दिवशी पहिली बैठक झालेली आहे 3 पक्षांची. आमची बैठक तर होत राहते. प्रत्येक पक्ष आपापल्या बैठका घेत आहे. त्यांनी आपापली रणनीती ठरवलेली आहे. आता तिघांनी बसून एकमेकांसमोर करायची सुरुवात परवा दिवशी झालेली आहे. आता पुढच्या बैठका होतील आता काही दिवसात. विश्व हिंदू परिषद वक्तव्य केलेलं आहे. अजित पवारांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल, परत पुढे त्याचे हप्ते पाहिजे असेल तर त्यांच्या नावासमोरील बटन दाबा, त्यांच्या उमेदवारांना. ठीक आहे, तर त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. 10 वर्षात त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभा निकाल नंतर त्यांना लाडकी बहीण आठवली, चांगली गोष्ट आहे. ही योजना आम्ही यशस्वीपणे कर्नाटकमध्ये राबवलेली आहे. कर्नाटकमध्ये आम्ही 2000 रुपये प्रति व्यक्ती द्यायचं कबूल केलं होतं, ते देतोय. तेलंगणामध्ये आम्ही ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे ही योजना राबवली, ठीक आहे. आता ते आम्ही काय करायचं त्याबद्दल किती पैसे द्यायचे ते आमच्या जाहीरनाम्यात कळेल तुम्हाला. विश्व हिंदू आता हे झाली चर्चा आपली ना की अशी देत नाही आपण. मी अनेक वेळेला सांगितलं काँग्रेस सर्वाधिक जागा लढणार का? कारण सर्वाधिक खासदार आलेत काँग्रेसचे. ही आम्ही मोठा भाऊ वगैरे काय नाही. आमचा एकच निकष आहे की ज्या ठिकाणी आपण महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करू शकू त्या ठिकाणी योग्य तो उमेदवार दिला जाईल. अर्थात प्रत्येक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न करेल, परंतु त्याला 2019चा संदर्भ आहे, लोकसभा निवडणुकीचा संदर्भ आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे संदर्भ आहे, अनेक निकष त्या ठिकाणी पाहिले जातील. सर, विश्व हिंदू परिषदेने असं म्हटलंय की भारतात हिंदू खतरे में आहे आणि म्हणून 2 मुलं प्रत्येक कुटुंबानं जन्माला घातली पाहिजेत अशा पद्धतीचा आता आवाज. मला हे समजत नाही की हिंदू कुणापासून खतरे में आहे. जर तुम्ही मुस्लिमांच्यापासून खतरे में म्हणत असलं तर आज हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमच्यापेक्षा 6 पट जास्त आहे. तुम्हाला कसा खतरा वाटतो? तुम्ही हिंदूमध्ये न्यूनगंड भरताय का? मला काही समजत नाही. वक्फ बोर्डाचा कायदा आणला जातोय तिथं. वक्फ बोर्डाचा दिल्लीतला प्रश्न आहे. मी काही त्याचा अभ्यास केलेला नाही.
राष्ट्रीय पातळीवर त्याचा निर्णय घेतला जाईल. पण भूमिका काय पक्षाची? कारण फडणवीस बोलले की काँग्रेसच्या काळात वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्या गेल्या. काय मनोज जरांगे उमेदवार उभे करणार आहेत निवडणुकीत, त्याचा कितपत परिणाम आघाडीच्या उमेदवारांवर होऊ शकतो? ते त्यांचा निर्णय ते घेतील ना, पण त्यांना घेऊ द्या त्यांचा निर्णय. ते निर्णय घेतल्यानंतर आपल्याला कळेल तो निर्णय. मला वाटतं त्यांनी अत्यंत धाडसानं जीवावर उदार होऊन ही मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाज त्यांच्या मागं आहे. योग्य तो निर्णय घेतील. राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का? राजकारण हे विचारावर झालं पाहिजे आणि विचार हे लढवया पद्धतीने मांडायचे का शांततापूर्ण मांडायचे, गांधींच्या मार्गाने मांडायचे का कुठल्या मार्गाने मांडायचे ठरवावं लागेल. फडणवीस म्हणतात काँग्रेसच्या काळात वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्र्यांनी लाटल्या. वक्फ बोर्डाचा जो कायदा चाललेला आहे त्यावर केंद्रीय आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे किंवा आमची जी वर्किंग कमिटी त्यावर तो निर्णय घेईल की पुढे काय करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.